है ना? हो, है की नाही? नमस्कार कर मनूच्या. नमस्कार. सरिताज होम अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हा सगळ्यांना सॉरी म्हणायचंय, कारण मी सरिताज होमवर बरेच दिवस झालं ब्लॉग अपलोड केलेला नाहीये. बऱ्याच कमेंट्स येत होत्या की तुम्ही इकडे या चॅनलवर पण रेग्युलर ब्लॉग किंवा व्हिडिओज अपलोड करत जा. आम्हाला मनूची खूप आठवण येते, तिला तुम्ही व्हिडिओज मध्ये आजकाल दाखवत नाही आहात. खरं तर दिवाळी होती. दिवाळी म्हटलं की आपल्या सरिताज किचनवर दुसऱ्या चॅनलवर बरीच धावपळ असते, कारण दिवाळी फराळाचे रेसिपीज मला शूट करायचे असतात. तसं तर फराळाच्या बऱ्याच रेसिपीज मी आधीच शेड्यूल करून ठेवलेल्या असतात, पण काय होतं ना, अचानकच एखाद्या रेसिपीची किंवा एक दोन रेसिपीच्या बऱ्याच रिक्वेस्ट येतात आणि मग म्हणू असं नाही करायचं, आणि मग अचानक ती रेसिपी शूट करावी लागते. आणि मग दिवाळीमधली धावपळ प्लस या रेसिपीज प्लस आधीच्या रेसिपीज थोडंसं शेड्यूल कोलमडलं होतं आणि त्यामुळे सरिताज होमवर मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते. त्यामुळेच आज मी दिवाळीनंतर पहिला ब्लॉगच शूट करतेय. तर आजचा ब्लॉग काही असा इन्फॉर्मेटिव्ह वगैरे नाहीये, एक कॅज्युअल ब्लॉग आहे. मनूला तुम्हाला बघायचं होतं म्हणून हा ब्लॉग मी शूट करतेय. सकाळचे 11:30 वाजलेत. आता 12 वाजता माझी एक छोटीशी मीटिंग आहे, 15-20 मिनिट असेल, आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहोत एका कार्यक्रमाला. तर खूप दिवसांनी जवळपास आम्हाला असं इन्व्हिटेशन मिळालेलं आहे, त्यामुळं मनस्वी तर पहिल्यांदाच अशा कार्यक्रमाला जात असेल. आणि आम्ही त्या कार्यक्रमासाठी मी आणि मनस्वीनी मस्त मॅचिंग केलेलं आहे. तर आमच्या दोघींच्या ड्रेसचं मॅचिंग तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. मनू, आपण रेडी व्हायचं आता? मनू नवीन ड्रेस घालणार, आईचं आणि मनूचं मॅचिंग दाखवायचं सगळ्यांना. हो, मग एकदा हाय तरी बोल सगळ्यांना. कसे आहात? तिथे जाऊन बोल, तिथे जवळ जाऊन बोल. म्हण, कसे आहात? मी खूप छान आहे. हा, आणि मी थोडीशी बारीक झाली है ना? हो, मी पोळी भाजी खात नाही व्यवस्थित, मी फक्त खेळते, हो की नाही? हो हो. एफ फॉर फिश. अरे वा. आणि मनूला काय आवडतं खायला? ऑरेंज. आणि काय आवडतं? आंबा पण. अरे वा. आणि ड्रेसला तसं नाही करायचं, शी. हा, आणि फिश. फिश खाते? अम्मी अम्मी. सगळ्यांना सांग ना, आम्ही कुठे गेलो होतो दिवाळीमध्ये? भूर गेलो होतो आम्ही, बीच वर गेलो होतो. हो, आम्ही खूप मजा केली. कुठे गेलो होतो आपण? बीच वर. म्हणून खूप फिश खाल्ले है ना? हो, है की नाही? ये. बरं चला आता आवरून घेऊ आपण. ओके, बाय. तर मी आणि मनू तयार झालेलो आहोत. तर आमच्या दोघींचा ड्रेस तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे. खरं तर हे पुण्यामध्ये माझी एक मैत्रीण खराडीला राहते, तिचं स्वतःचं बुटीक आहे संपदा म्हणून. तिने मला या सगळ्या गोष्टी पाठवल्यात आणि तिची खूप इच्छा होती की तिचं बुटीक बघायला जायचं, पण मला वेळ झाला नाही. आणि त्यामुळं मग तिने मला तिच्या बुटीकमध्ये ज्या गोष्टी ती बनवते त्या पाठवलेल्या आहेत. तर ही साडी तिच्या बुटीकमधली नाही आहे, फक्त तिला मॅचिंग त्याच्यावरच्या ॲक्सेसरीज पाठवायच्या होत्या म्हणून तिने मला ही साडी पाठवली आहे. सुंदर साडी आहे आणि मनूचा ड्रेस पण अगदी त्याला मॅचिंग झालेला आहे. आणि सगळ्यात जास्त आवडला म्हणजे मनूचा हा बेल्ट, कारण ती अगदी जसा ड्रेस आहे तसाच कलरचा तिने बेल्ट बनवला आहे. खणाच्या जे कापड असतं त्याचा बेल्ट तिने बनवला आहे. खरं तर गौरी गणपतीच्या वेळी मी तिला खूप शोधला अशा प्रकारचा बेल्ट, पण मला कुठंच मिळाला नाही. तर तिने बनवून पाठवला तो. आणि या साडीवर सुद्धा तिने मला बऱ्याच ॲक्सेसरीज पाठवल्या, त्या मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी तिने हे खणाचं कार्ड पाठवलं आहे मला. हां, तर मनूसाठी तिने अजून एक असा बेल्ट पाठवला आहे. हा आपला फॅन्सी ड्रेस असतात ना त्याच्यावर एकदम परफेक्ट मॅच होईल. माझ्या साडीवर घालण्यासाठी तिने हे गळ्यातलं, याला चोकर असं म्हणतात, हे पाठवलेलं आहे. मी आत्ता सध्या एका कार्यक्रमाला चालले, पण तो इतका मोठा नाही आहे की मी हे सगळं वेअर करू शकेन. मी फक्त तुम्हाला असं लावून दाखवते.
याला नथ खूप सुंदर लावलेली आहे, त्यामुळे छान दिसतंय हे. आणि याला अशी छान नाडी दिली आहे बांधण्यासाठी. बना ॲपल आहे बाळा ते, ठीक आहे. त्यानंतर अंबाडा घातल्यानंतर लावण्यासाठी तिने असं हे गजरा टाईप फॅब्रिकचंच बनवलेलं आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे याला क्लिप आहे आणि फक्त ती क्लिप आपल्याला आतमध्ये बसवायची, ते एकदम फिक्स होतं. आणि हा बटवा पाठवलाय तिने. हा सुद्धा कोणत्याही जरीच्या साडीवर छान मॅच होईल. तुम्हाला जर संक्रांतीचं वाण वगैरे द्यायचं असेल तर एकदम परफेक्ट ऑप्शन आहे हा. खरं तर तिने मला दिवाळीसाठी या गोष्टी पाठवल्या होत्या, पण आमच्याकडे यावेळी दिवाळी सेलिब्रेट करणार नव्हतो आम्ही, म्हणून मी या वस्तू वापरलेल्या नाही आहेत. तर हे हळदी कुंकवाचं खणाचंच तिने बनवलं आहे. हळदी कुंकू याच्यामध्ये अगदी सुंदर दिसेल. खाऊची पानं असं खणाचंच तिने बनवलं आहे आणि मध्ये हळदी कुंकवासाठी 2 करंडे दिलेले आहेत. या मेणबत्तीचं स्टँड म्हटलं तरी चालेल, ते पाठवलं आहे तिने. हे सुद्धा खणाचं बनवलेलं आहे. आणि हे तोरण पाठवलं आहे खणाचं. खूप सुंदर आहे. कधी आपल्या घरात पूजा वगैरे असेल किंवा दिवाळीच्या वेळीसुद्धा या वस्तू वापरण्यासाठी खूप छान आहेत. ऑथेंटिक लुक येतो घराला. तर या सगळ्या गोष्टी तिने मला पाठवल्यात, कारण मी तिथं व्हिजिट नाही करू शकले. आणि तिच्याकडे अजून हळदीचे दागिने किंवा डोहाळ जेवणाचे दागिने असतात, ते सुद्धा फॅब्रिकपासून ती बनवते. कुठेच प्लास्टिकचा वापर होत नाही. त्यामुळं आता संक्रांतीचं वाण देण्यासाठी मी तिच्याकडूनच काहीतरी मागवणार आहे. तुम्हाला पण या सगळ्या गोष्टी घ्यायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तिची इन्स्टाची लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन त्याला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की ती काय काय बनवते. बऱ्याच गोष्टी कस्टमाइज करून ती बनवून देते. तुम्ही एकदा त्याच्यावर फोन करा किंवा इन्स्टाची लिंक व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला समजेल. हो ना मनस्वी? आमच्या मनूला बेल्ट खूप आवडला ना हा. तुझा ड्रेस दाखव ना मनू सगळ्यांना एकदा. तरी मनूला मी बराच वेळ आवरून ठेवलंय. तिचा हा बेल्ट मला प्रचंड आवडला. मी 3 महिने झाला असा बेल्ट शोधत होते, तो मला आत्ता मिळाला आहे. तर आता आम्ही चाललो आहे एका छोट्या कार्यक्रमाला आणि तिथून कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही थोडीशी मनूसाठी शॉपिंग करणार आहोत. मॉलमध्ये जाणार आहोत आणि मनू पहिल्यांदाच मॉलमध्ये जाते, त्यामुळं मी जास्त एक्सायटेड आहे. कारण तिला तेवढा मोठा मॉल बघून तिची काय रिॲक्शन असणार आहे मला माहिती नाही आहे. आणि आम्ही जिथं कार्यक्रमाला जातो आहे त्या शक्यतो तिथं शूट करणार नाही आहे. तर आम्ही कार्यक्रम अटेंड करू आणि पुन्हा मॉलमध्ये मग तुम्हाला भेटू. काढायचा हा? काढूयात हा? दुसरा घालू? आम्ही जाऊ भूर? तू नाही येणार ना? चला बाय बाय. आम्ही परत भेटतो मॉलमध्ये. तर आम्ही आता कार्यक्रम झालेला आहे आणि तिथंच आता मॉलमध्ये जायचंय, म्हणून मी चेंज करून घेतलं. मनस्वीचा पण ड्रेस चेंज केला. तर आता आम्ही मॉलमध्ये चाललोय. तिथं गेल्यावर मग परत मनस्वी भेटणार तुम्हाला. आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. हा. आणि आता मनूची शॉपिंग करायची आहे. बघ, हे मनूसाठी कपडे आहेत का? हे घ्यायचे तुला? सगळे कपडे घ्यायचे नाही? नवीन फ्रॉक घ्यायचे तुला? पार्थचं नाही यायचे का? है ना, सगळं गर्ल्स आहे ना. कुठल्या कलरचा फ्रॉक घ्यायचा तुला? ऑरेंज. ओके. आणि तुझा मास्क कुठे? अरे बापरे. तर आम्ही मॉलमध्ये पोहोचलोय. वॅक्सिनेशन दोन्ही झाल्यात, त्यामुळे आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली. आता आम्ही मनूसाठी शॉपिंग करणार है ना. शॉपिंग ये.
तर मनू मॅडमनी तिचे ड्रेस सिलेक्ट केलेले आहेत. आता आम्ही मुलांसाठी दुसरी शॉपिंग करतोय. तर हा किड्स सेक्शन आहे, त्यामुळे इथं मुलांना कलरिंग करण्यासाठी हे पोस्टर आणि कलर्स ठेवलेत. दोघंही मस्त एन्जॉय करतायत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला बऱ्याच कमेंट्स येतात की तुम्ही पार्थला ब्लॉग्समध्ये दाखवत नाही, किंवा बऱ्याच अशाही कमेंट्स असतात की तुम्ही त्याला इग्नोर करता. पण असं नाही आहे. पार्थला स्वतःलाच कॅमेरासमोर यायला आवडत नाही. तो स्वतःच म्हणतो की आई कॅमेरासमोर असेल तर मला एन्जॉय करता येत नाही, त्यामुळं मी त्याला कोणताही फोर्स करत नाही. शेवटी कसं आहे, मुलांनी आनंद घेणं महत्त्वाचं आहे. मनू पण मोठी झाली, तिला जर ते आवडत नसेल तर नक्कीच मी तिला कधीच पुढे फोर्स करणार नाही. तर आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि मनू मॅडम आमच्या ट्रायल रूममध्ये गेलात. पहिल्यांदाच ती सगळीकडे इतके सगळे आरसे बघते, त्याच्यामुळं तिला कुठे बघू कुठे नको असं झालं आहे. आणि ट्रायल रूमचं काम झाल्यावर मॅडम फेरफटका मारतात. सगळीकडे मोकळं दिसतं आहे, त्यामुळं तिला कुठे जाऊ समजत नाही आहे. तर आता आम्ही पार्थ आणि माझ्यासाठी चप्पल किंवा शूज घ्यायला आलो आहे. मला पण खूप मजा येते, कारण खूप दिवसांनी ऑफलाईन शॉपिंग करतो आहे. ऑनलाईनमध्ये ही मजा नाही आहे. तर आता आमचं शॉपिंगचं काम झालं आहे. पार्थचं नावडतं काम, कारण त्याला शॉपिंग अजिबात आवडत नाही. तुम्ही मघापासून त्याला कॅमेऱ्यात बघत असाल, तो एकदम शांत होता आणि तो वाट बघत होता की कधी आम्हाला गेम झोनमध्ये जायला मिळतं आहे. तर आम्ही मुलांना गेम झोनमध्ये घेऊन आलो आहे. मनू पहिल्यांदाच आली आहे, तिला तर काही समजतच नाही आहे. नुसती बावरली आहे ती की इकडे बघू की तिकडे सगळीकडे लाईट्स आणि कलर्स दिसत आहेत, छान छान गेम्स दिसत आहेत. आता मुलं इथं मस्त एन्जॉय करतील. आणि मनूची रिॲक्शन मला बघायची, कारण ती पहिल्यांदाच इथं आलेली आहे. काय खायचं? आईस्क्रीम. अय्यो, आणि थंडी वाजतीये की. आईस्क्रीम नाही, दुसरं काय खायचं सांग. अजून काय खायचं मनूला? पॉपकॉर्न. ओके, पॉपकॉर्न मिळतील. आईस्क्रीम नाही. नाही आईस्क्रीम. आईस्क्रीम नाही. नाही नाही. एक देतेस, एक देणार. एक 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 एक. मी बोलणार नाही मग.
गुड नाईट.